नसरापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे। पुणे सत्र न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल आलेला आहे। 2 महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण करत निकाल देण्यात आलेला आहे। नसरापूरच्या त्या चिमुरडीला अखेर न्याय मिळाला आहे। पुण्यातील नसरापुरातील चिमुरडीला अखेर न्याय मिळालेला आहे। दोषी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। 1 मे 2026 रोजी घडलेल्या या अमानुष घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं। आरोपी भीमराव कांबळेनं चिमुकलेला खाऊ देण्याच्या बहाण्यानं गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता। त्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्या करत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता। ही घटना उघड झाल्याच्या नंतर नसरापूरसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती। याची दखल सरकारनं खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर पुणे पोलिसांनी विक्रमी वेळेत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केलं आणि कोर्टानंही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आजचा ऐतिहासिक निकाल दिला आहे। वय खरं लज्जास्पद आहे की या वयात तो हे करतोय, त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे। त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत। नक्कीच एक इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपल्या महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील। कायद्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला जसा आज निकाल लागला तसा नक्कीच लागू शकतो। सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवा आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही। आणून दिलं होतं की इवन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे। यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही। मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला। या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे। भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेला आहे। हा अतिशय ऐतिहासिक खटला ठरेल। आज नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय कोर्टाने निकाल दिलेला आहे। यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शनमध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे। यासाठी सर्वप्रथम मी माननीय कोर्टाचा अभिनंदन करतो।